जबरदस्त चांगली सुरुवात आपण पाहतोय नेरे क्रिकेट क्लब नेरे संघाच्या स्ट्रायकर गोलंदाजाने इथे आपल्या संघासाठी करून दिलेली आहे। पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का मायरा 11 बालगोडी संघाला इथे आपण पाहतोय। यस पंचनी इथे आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे नाही। यस थँक्यू। यस आपण जर पाहिलं तर मला वाटते फार जास्तीत जास्त 20 सेकंदाचा लिमिट असेल रिव्ह्यू घेण्यासाठी आणि ती वेळ निघून गेलेली आहे। पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का पहिली सफलता पहिलं यश या ठिकाणी मिळवून दिलेला आहे राजू सक्करगी। अनुभवी गोलंदाज आपल्या अनुभवाचा फायदा आपल्या संघाला आज घरच्या स्पर्धेमध्ये इथे करून देत असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत। सामना क्रमांक 2 मधील मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलेला राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना यस आपण पाहतोय ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न बॅटच्या आतली कडा एक धाव निश्चितच इथे मात्र संघाला देऊन जाईल। आताच खरं तर आमच्यापर्यंत माहिती इथे आहे की राजू सरांचं वय हे 40+ अर्थातच 40+ आहे पण मित्रांनो खेळ जर कौशल्याचा असेल ना तर एज इज जस्ट अ नंबर। वा बाकी आहेत पहा जशी तुम्ही आमच्यापर्यंत माहिती पोहोचवाल ती माहिती इथून करता दिली जाईल। एक धाव संख्येवरती 1-1चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे। ओहो यावेळेस रिव्हर्सचा प्रयत्न आपण पाहतोय पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला बीट करत तिथे मात्र शोधलाय गॅप एक सुंदर चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी मान्यवर उपस्थित होत आहेत सन्माननीय धीरजजी जाधव साहेब मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे। सुरू असलेला सामना आपण पाहतोय एका बाजूला मायरा 11 भालगोडी त्यांच्याविरोधात आपण पाहतोय नेरे क्रिकेट क्लब नेरे। पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं स्ट्रायकर बॅटर बाद झाला दुसऱ्या चेंडूवरती सिंगल तिसऱ्या चेंडूवरती एक चौकार। ओहो यावेळेस आपण पाहतोय ऑफस्टमच्या बाहेर शफल होत डीप स्क्वेअर लेगला एक दर्जेदार फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तिथे मात्र आडवा येतोय शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक कुठली धाव संख्या तिथे धाव त्या ठिकाणी मिळणार नाहीये। सुरेख गोलंदाजी आपला अनुभव मैदानाच्या आतमध्ये पणाला लावत असताना पाहायला मिळत आहेत राजू। ओहो यावेळेस इथे काय घडतंय अगदी 2 पायाच्या मधून यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात फलंदाज होईल बाद बिग विकेट। वा आपण पाहतोय जशी दुसरी विकेट आली तसं आपण पाहतोय मान्यवरांच्या वतीने घरच्या खेळाडूंसाठी इथे मात्र पारितोषिकांचा वर्षा होतोय। अजून एक विकेट जर या ठिकाणी मिळवली तर सन्माननीय प्रदीप शेठ जाधव साहेबांकडून तब्बल 1001 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल। आता जी येणारी एक विकेट असेल त्याचं मोल असेल ते 1000 रुपये। यस आपण पाहतोय पहा कौतुकाची थाप बक्षिसांचा वर्षाव इथे खरतर करण्यासाठी बरेचसे मान्यवर बरेचसे खरतर हितचिंतक मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित आहेत। संपूर्ण ग्रामस्थ खरतर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बरेचसे खरतर मान्यवर यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं आयोजन कमिटीच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे। ओहो हो यावेळेस फटका फसलाय क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवरती जरूर आहेत पण 1 बाउन्स नो चान्स चेंडू सरळ सीमारेषा पार चौकार। थँक्यू डीजे। आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय मनोहरजी जाधव साहेबांच्या या ठिकाणी शुभागमन होतंय आयोजन कमिटीच्या वतीने अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून त्यांच्या मनापासून
मनापर्यंत हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. मित्रांनो, जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय निखिल येळवंडे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती. खोलो टप्प्याचा बॉल स्वतःच्या फॉलो मध्ये ते क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील. नेरेगावचा सुपरस्टार आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. इथे गोलंदाजीच्या मार्कवरती पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती आहे. खोलो टप्प्याचा बॉल ब्रँडेड प्रहार इथे आहे. चौकार आणि 4 धावा इथे देऊन जाईल. निश्चित आपण पाहतोय मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही गोलंदाजाने जर 3 विकेट एका ओव्हरमध्ये जर मिळवल्या तर सन्माननीय सुनील शेठ जाधव, सन्माननीय प्रमोद शेठ जाधव आणि सन्माननीय मेमाने साहेबाकडून प्रत्येकी 1,000 रुपये या ठिकाणी दिले जातील, याची नोंद घ्या. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 13 धावा 2 विकेट. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये. मार्ग असता यावेळेस चेंज ऑफ पेस. लेग कटर बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकलाय. चेंडू सरळ जाऊन विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. हे षटक जर आपण पाहिलं तर पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा होता, कुठली धाव त्या ठिकाणी आली नाही. दुसरा चेंडू आपण पाहिलं अगदी स्लॉफ स्वीपचा फटका. काऊकरला आपण पाहिलं चौकार. आणि तिसरा चेंडू परत एकदा निर्धाव आहे. यावेळेस रिव्हर्सचा प्रयत्न आपण पाहतोय. शॉट थर्ड मॅन आणि बॅकवर्ड पॉइंट क्षेत्ररक्षकाला भेदलंय, गॅप शोधलाय. चेंडू सरळ जाऊन पोहोचेल डीप थर्ड मॅन झोन मध्ये. चौकार. मित्र आमचं लक्ष वेधून घेत आहेत की पहिला चेंडू निर्धाव आहे, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आहे, तिसरा चेंडू परत निर्धाव आहे आणि चौथ्या चेंडूवरती परत एकदा चौकार आहे. अतिशय खरतर दर्जेदार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. एक तेरी तो एक मेरी, तुम शेर तो हम सव्वा शेर, ईट का जवाब पत्थर से. 17 धावा 17चा खतरा इथे पाहायचंय. फुलटॉस आणि फुलटॉस वरती इथे आपण पाहतोय रनांचा फुल टोल वसूल केला गेलाय. डीप विकेटला कुठलाही चान्स नाहीये. चेंडू 1 बाउन्स, सीमारेषा पार. परत एकदा खणखणीत दणदणीत. या षटकातील हा तिसरा चौकार आहे. अशीच गाणी तुम्ही दिवसभर वाजवत राहाल अशी अपेक्षा आहे. सुरेख सुंदर आवाज खरं तर डीजेच्या माध्यमातून पोहोचवत आहे. ओहो, यावेळेस रिव्हर्सचा प्रयत्न आणि इथे काय तर पंचांनी दंडित केलंय. नो बॉल. या षटकामध्ये आपण पाहिलं तब्बल 12 धावा आधीच खर्च केले गेले होते. इथे आपण पाहतोय अवांतरच्या स्वरूपात अजून थोडीशी भर पडते. नो बॉल. पुढचा चेंडू इथे मात्र फ्री हिट असेल. फ्री हिटच्या चेंडूवरती पाहायचे कशा प्रकारचा फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला जाईल. आणि इथे आपण पाहतोय व्हाईट बॉल. अजून एक अवांतर धाव. 2चं समीकरण खरं तर मैदानाच्या आतमध्ये होतं. याआधी जर आपण पाहिलं तर 22 धावा 2 विकेट. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गत असताना इथे मात्र व्हाईट बॉल. अवांतर स्वरूपात धाव फलकावरती होणारी वाढ 23 धावा. ओहो, यावेळेस मिस टाइम फटका. पण आपण पाहतोय नो बॉल आहे. फ्री हिटचा बॉल. कुठली विकेट तिथे मात्र मिळणार नाही. आपण पाहतोय षटकाची या ठिकाणी सांगता होते आहे. अतिशय खरं तर थोडंसं महागडं षटक जरूर म्हणावं लागेल. 15 धावा मैदानाच्या आतमध्ये या षटकामध्ये खर्च होत आहेत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. आणि धावफलकावरती मायरा 11 भालगोडी क्रिकेट क्लब भालगोडी संघ 24 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पॉवर प्लेचा खेळ संपन्न झाला. आपण जर पाहिलं तर पहा दोन्ही खरं तर 50-50 खेळ असं करतं दोन्ही संघासाठी म्हणावं लागेल. 2 विकेट 2 फलंदाज बाद झाले. 24 धावा बनवल्या गेल्या. तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय अजून एक अनुभवी गोलंदाज तेजस गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होतोय. कॉमेंट्री बॉक्स सेंट करून आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. ओहो, यावेळेस आपण पाहतोय परत एकदा मिस टाइम फटका. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. अतिशय सुरेख, अतिशय सहजरित्या टिपलेला झेल. धक्का क्रमांक 3.
B shape. थँक्यू डीजे. आपण पाहतोय सुरेख झेल त्या ठिकाणी खरं तर कानिब यांच्या माध्यमातून तिथे पाहायला मिळाला आहे. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर दाखल होत आहेत किरण साठे. अजून एक अनुभवी फलंदाज आपण पाहतोय. संघ अडचणीमध्ये आहे. संघाचा तारणहार, संघाचा संकट मोचक या ठिकाणी व्हावं लागेल. हो भन्नाट वेग या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज तेजस कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का निश्चितच वैयक्तिक या ठिकाणी मिळवलेला आहे. तर संघासाठी आपण पाहतोय तिसरं यश या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे. डीप मिड विकेटला आपण पाहतोय सुरेख झेल त्या ठिकाणी टिपला. ज्या पद्धतीने चांगले बॅटर चांगले बॉलर तितक्याच चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षक जर संघामध्ये असतील ना तर तुमच्या संघाला विजयापासून कोणी रोखू शकत नाही. यावेळेस परत एकदा मिस टाइम फटका. मिडऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती जरूर होता पण आपण पाहतोय चेंडूने क्षेत्ररक्षकाला दिलंय हुलकावणी. चेंडू फरार, सीमारेषा पार, चौकार. शेवटच्या क्षणी आपण पाहतोय नजर हटियावर दुर्घटना घटी. 4 धावांचं नुकसान खरं तर तिथे आपण संघासाठी झालेलं होताना पाहिलेलं आहे. यावेळेस परत एकदा मिस टाइम फटका. शॉर्ट कव्हर क्षेत्र षडोक्याच्या वरून चेंडू आपण पाहतोय सीमारेषेकडे वाटचाल करतोय पण तिथे सुरेख क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. 2 धावा यशस्वीरित्या तिथे वाचवलेल्या आहेत. विराज माफ करा सार्थक यांच्या माध्यमातून. सार्थक भंडार 30 धावा 3 विकेट. मित्रांनो अशा धावा वाचवणं गरजेचं आहे. यावेळेस विराज इज द मॅन. टेक ऑन व्हेरी गुड कॅच. अजून एक मोठा धक्का. डीजे मला बघून हात निघाली. आय लव्ह यू मला म्हणाली. अशी दीड कांड्यावर आली, अशी दीड कांड्यावर आली. माझ्या जीवाची परवड झाली. थँक्यू डीजे. अजून एक जर विकेट मिळवलं ना मित्रांनो तर त्या विकेटसाठी तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि यावेळेस आपण पाहतोय मिस टाइम फटका लॉंग ऑफ. मित्रांनो माफ करा कौकर्णाचा क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय. 1 धाव मिळेल. एका धावेने ते आपण पाहतोय षटक क्रमांक 3 ची सांगता होते. धावफलकावरती 31 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. असं का करायलीस ग? डीजे थँक्यू. चला वेळ वाचवायचा आहे आणि आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेवरती प्रेम करणारे आमचे सन्माननीय गणेशजी पायगुडे साहेबांच्या या ठिकाणी शुभागमन होतोय. त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्या मित्रांनो नाहीतर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. सुरुवातीच्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी खरं तर आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला गेलाय. यस आपण जर पाहिलं तर आयोजन कमिटी अतिशय स्ट्रिक्ट आहे. नियम सर्वांसाठी सारखे आहेत. जरी यजमान संघ खेळत असला तरी वारंवार सातत्याने या ठिकाणी खरोतर सूचना देण्यासाठी आम्हाला भाग पडतायत. आणि मला वाटतं हितेंद्र सूर्यवंशी सर अर्थात लालू सर मला वाटतं आज मॅनेजरच्या भूमिकेमध्ये आहेत. खूप खरं तर अनुभवी जुने जाणते लिजेंड खेळाडू आहेत. आमचे परम मित्र मॅनेजरच्या भूमिकेमध्ये आहेत. पहा कुठला तरी भाग असणं गरजेचं आहे टीमचा. त्याशिवाय क्रिकेटची मजा नाहीये मित्रांनो. आत्ताच खरं तर वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप आपण तुम्ही आम्ही पाहिलेला आहे. त्यांचे हेड कोच अमोल मुजुमदार इंटरनॅशनल मॅच मध्ये संधी मिळाली नाही पण पट्ट्याने हेड कोच होत विश्व चषक जिंकला. आणि खरं तर ट्रेंड्स वरती राहिलेले आहेत.
क्रिकेट कधी कुणाला कशी संधी देईल, कधी कुणाला कसा हिरो बनवेल काही सांगता येत नाही. ते आपण पाहतोय अस्ताव्यस्त फेकी मैदानाच्या आतमध्ये, पण मला वाटतंय कुठल्याही धावेचं इथे नुकसान झालेलं नाहीये. चांगली रणनीती, चांगलं फील्ड सेटअप खरं तर मैदानाच्या आतमध्ये आखलं गेलेलं आहे. अनुभवी गोलंदाज आपण पाहतोय राजू सर परत एकदा गोलंदाजी करतायत. 1.2 षटकामध्ये 10 धावा देत 2 मोठे फलंदाज इथे मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. 32 धावा, 4 विकेट, 4थे षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. घरच्या मैदानावरती घरच्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करणं आणि तशी अपेक्षा खरं तर सर्व ग्रामस्थ या ठिकाणी बाळगून आहेत. काय बॉल टाकलाय मैदानाच्या आतमध्ये, भन्नाट वेग, अगदी बॅटच्या समोरून उसळी घेणारा बॉल सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपरच्या माध्यमातून आपण पाहतोय निखिल एळवंडे इज द मॅन. सुरेख क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिलं चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसरा चेंडू परत एकदा डॉट, असं धावतं वर्णन या षटकाचं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तर मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय दर्दी प्रेक्षकांची गर्दी इथे होत असताना ओहो यावेळेस आपण पाहतो इनसाइड ऑफ फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हर्सला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. सुरेख झेल टिपलाय अभि जाधव यांच्या माध्यमातून आणि फलंदाज होईल बाद. जेवला काय बसकच कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली, हाताला चक्का लागला तरी मी कढई तापवली. थँक्यू डीजी. आपण जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर नेरे क्रिकेट क्लब नेरे यजमान संघ आहेत. संग्रामदादा चषक 2025. पण आज खरं तर एक वेगळी रणनीती मैदानाच्या आतमध्ये आखलेली आहे. संघाचे मॅनेजर अर्थातच हितेंद्र सूर्यवंशी अर्थात लाला सर यांच्या माध्यमातून एक माहिती आमच्यापर्यंत येते की आज यंग टॅलेंटला खरं तर मैदानाच्या आतमध्ये नेरे संघाने संधी दिलेली आहे. तब्बल 4 ते 5 क्षेत्ररक्षक जर तुम्ही पाहिलं, खेळाडू जर पाहिले तर ते अंडर 18चे आहेत. आणि अशी संधी इतक्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये देण्यासाठी सुद्धा मन मोठं लागतं. अन्यथा असे कित्येक संघ आहेत जे की आपली जागा खाली करत नाहीत. सिनियर खेळाडू खरं तर त्यांना संधी देत नाहीत, पण इथे तसं नाही आहे. त्याच्या उलट चित्र आहे. चांगली संधी दिली आहे. आज त्या संधीचं सोनं करताना हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील का? स्विच हिट रिव्हर्सिव्हचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जरूर जातोय, पण सफलता या ठिकाणी मिळत नाहीये. निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 4 ची होईल सांगता. राजू सरांची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. फक्त आणि फक्त 1 धाव या षटकामध्ये ते खर्च केलेली आहे. वा, अफलातून गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये दाखवलेलं आहे राजू. या डावातील अंतिम षटक, शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतोय मैदानाच्या आतमध्ये विराज जाधव. वय वर्ष 17 असलेला हा खेळाडू, 17 बोले तो खतरा. घातक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतील का? प्रश्नचिन्ह जरूर आहेत. पण समोरच्या बाजूला आपण पाहतोय अनिकेत साठे 3 चेंडू खेळले, 2 धावसंख्येवरती नाबाद आहेत. या षटकाला मोठं करणं गरजेचं आहे. ओहो, सुरेख लाजवाब चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकलाय. पहा, सोडून दिलाय आउटसाइड ते ऑफस्टंप. थोडंसं आपण पाहतोय वाईड लाईनला इथे पकडून चकडून इथे गोलंदाजी केली गेली आहे चांगल्या पद्धतीने. ते आपण पाहतोय पहिला चेंडू हाताळलेला आहे. अजूनही 5 चेंडू या षटकातील इथे पाहायला मिळतील. जास्तीत जास्त धावा इथे आपण पाहतो करणं गरजेचं आहे, त्याशिवाय तुम्हाला विजयश्री प्राप्त करता येणार नाही. ओहो, यावेळेस मिस टाइम फटका, स्वतः विकेट किपर आणि इथे आपण पाहतोय गोलंदाज सुद्धा बॉलच्या खाली आले होते. पण शेवटच्या क्षणी आपण पाहतोय मिसअंडरस्टँडिंग. इथे आपण पाहतोय
कोणाचाही कॉल नव्हता, त्यामुळे चेंडू आपण पाहतोय अगदी 3 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध ट्रॅव्हल करतोय. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय 33 धावा. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं मित्रांनो, आगाज कैसा भी हो अंजाम अच्छा होना चाहिए. तुमची सुरुवात कशी असू द्या, शेवट चांगला होणं गरजेचं आहे. धावसंख्या जर आपण पाहिले तर 33 आहे. प्रोजेक्टेड स्कोर कडे जर नजर टाकली तर फक्त 38. शेवटचे 4 चेंडू. अगो टप्प्याचा बॉल, वा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू. निश्चित विकेटच्या पाठीमागे आपण पाहतोय निखिल येळवंडे कमालीचे यष्टी रक्षण मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत आहेत. सुरेख लाजवाब गोलंदाजी आहे. स्विच हिट आणि यानंतर सुद्धा आपण पाहतोय, मला वाटतंय ऑफ स्टंपच्या बाहेर बरेचसे खरं तर शफल झाले होते फलंदाज, पण तिसऱ्या पंचांची मागणी, मला वाटतंय बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असावा. तिसरे पंच आपण पाहतोय अनिल माळी सर त्या ठिकाणी आहेत. अवघ्या काही क्षणात निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. फेअर डिलिव्हरी. अतिशय अनुभवी पंच आहेत मित्रांनो. आपण जर पाहिलं तर मित्रांनो, मी आधीच सांगितलेलं आहे की बऱ्याचशा नौक्या खेळाडूंना, यंग टॅलेंटला या ठिकाणी संधी दिलेली आहे, चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे. ओहो, यावेळेस स्क्वेअर कटचा एक दर्जेदार दिमागदार फटका. नो चान्स. चेंडू सरळ डीप पॉइंटला, सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत दणदणीत चौकार. मी आधीच सांगितलं की युवा टॅलेंटला इथे थोडंसं पुढे आणण्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मोलाचा वाटा असेल. या संघातील सिनियर खेळाडू एका बाजूला असतील राजू सर, दुसऱ्या बाजूला निखिल सर असतील, किरण सर असतील. या सर्व सिनियर खेळाडूंचा खरं तर मोलाचा वाटा या ठिकाणी राहिलेला आहे. आणि ज्या खेळाडूंवरती विश्वास दाखवला त्या खेळाडूने तो विश्वास या ठिकाणी खरं तर सार्थ ठरवलेला आहे. चौकार आलाय. चौकाराच्या मतीने आपण पाहतोय 37 धाबा. शेवटचा अंतिम बॉल पहिल्या इनिंग मधील, पहिल्या डावातील. भन्नाट वेग, वा भाई वा, काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. चेंज ऑफ पेस, स्लोअर वन, बाउन्सर, आउटसाइड द खरं तर भन्नाट यॉर्कर सुद्धा पाहायला मिळाले. का आणि कशासाठी संधी दिली गेली आहे त्याचं उत्तम प्रात्यक्षिक, त्याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये ते दाखवलेलं आहे. पहिला डाव या ठिकाणी संपन्न झालाय. यस, आणि स्पर्धेचे नियम आहेत, असोसिएशनचे नियम सुद्धा आहेत की जशी इनिंग संपेल, जशी इनिंग सुरुवात होईल, एका लाईन मध्ये अगदी डिसिप्लिन मध्ये संघ बाहेर जाईल किंवा मैदानाच्या आतमध्ये येईल. पहिला डाव या ठिकाणी संपन्न होतोय. धावफलकावरती नजर टाकली तर पाहायला मिळतील त्या 38 धावा. यस, आणि मला वाटतंय पुढील मॅचचा टॉस सुद्धा या ठिकाणी संपन्न होईल. माफ करा, 37 बनवलेले आहेत, 38 धावांचं टार्गेट आहे. पाहायला मिळते 30 चेंडू आणि 38 धावांचा पाठलाग करण्यासाठी पाहायचंय कुठले दोन सलामवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. चला, विनंती आहे, थोडस वेळ वाचवा, घाई करा, लवकरात लवकर ओपनर बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. यस, आपण पाहतोय, विनंती असेल पुढील मॅच एका बाजूला असतील एका बाजूला असतील हडशी संघ आणि त्यांच्या असतील मोठा संघ. दोन्ही संघ नायकाला विनंती आहे आपण टॉस साठी यायचंय. यस मित्रांनो, आपण जर पाहिलं तर सुनील भाऊ स्पोर्ट्स फाउंडेशन हडशी संघ त्यांच्या विरोधात असतील अमृतेश्वर क्रिकेट क्लब मोठा. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की मित्रांनो टॉस साठी या.
लागलीच मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल होईल आणि दरम्यान आपण पाहतोय दोन ओपनर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 30 चेंडू आणि 38 धावांचा पाठलाग, 38 धावांचा थरार आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर एका ताकदीचे आहेत, तुल्यबळ आहेत, ताकदवर आहेत, अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेले संघ आहेत. यस, आपण पाहतोय पुढील मॅचचा टॉस सन्माननीय अमोल शेठ जाधव आणि सन्माननीय मनोहर शेठ जाधव यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल. चला विनंती असेल सन्माननीय श्री सुनील भाऊ स्पोर्ट्स फाउंडेशन हडशी आणि त्यांच्या विरोधात अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा दोन्ही संघनायक कृपया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये अर्ध टॉस का बॉक्स इथे या. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होईल. चला लवकरात लवकर घाई करा, विनंती आहे. यस मित्रांनो, विनंती आहे एक इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्याची खरं तर आपली प्रथा आहे, रूल आहे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 12:35 पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. 20 मिनिटांचा पहिल्या 4 षटकांसाठी अवधी असेल. दोन्ही संघनायक त्वरा करा, घाई करा, लवकरात लवकर या. पहिला चेंडू अतिशय वेगवान मारा मैदानाच्या आतमध्ये. आकाश, ओहो, यावेळेस स्क्वेअर कटचा नजाकत भरा फटका. चेंडू सरळ डीप पॉइंटला ट्रॅव्हल होतोय आणि जाऊन पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चला दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सन्मान्यवरांना विनंती आहे, सन्माननीय मनोहर शेठ जाधव आणि सन्माननीय अमोल शेठ जाधव, मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न होईल. पहिलं चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती स्क्वेअर कटचा एक दर्जेदार चौकार. यावेळेस आडव्या बॅटने फटका सजवलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगल्या वेळी चांगला नकार देणं सुद्धा माणसाला येणं देणं गरजेचं आहे. मित्रांनो, जशी चुकीची व्यक्ती माणसाच्या आयुष्यात आल्यानंतर माणसाची आयुष्याची विकेट पडते, तशी विकेट मैदानाच्या आतमध्ये सुद्धा इथे पडताना आपण कित्येकदा पाहिलेले आहे. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसरा चेंडू परत एकदा मैदानाच्या आतमध्ये डॉट आहे. यावेळेस फुल सक्सेसफुल, पॉवरफुल. जितकी उंची होती असं वाटत होतं की हा चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये पडेल, पण तसं नाहीये. उंची जास्त, लांबी सुद्धा जास्त आणि एक दर्जेदार फुल सक्सेसफुल पॉवरफुल स्ट्रोक किरण जाधवच्या बॅट मधून. षटकार. आपण पाहतोय टॉस त्या ठिकाणी संपन्न केला जातोय. पुढील मॅचचा टॉस संपन्न झालेला आहे. पाहायचं टॉस कोणी जिंकलेला आहे. 10 धावा डबल डिजिट मध्ये जाणार हे धावफलक आहे. यावेळेस काय फटका खेळलाय, वा भाई वा. स्टँड अँड डिलिव्हर, खेळाडू कक्ष बी ला सलामी देणारा हा चौकार. डीजे चौकार आलाय. चौकाराच्या मतीने आपण पाहतोय 14 धावा धावफलकावरती आहेत. आणि परत एकदा फुल टॉस, पण यावेळेस स्ट्रेट टू द फिल्डर. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाला एक सोपा झेल देत मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. तब्बल 14 धावा आणि एक फलंदाज बाद होताना सुद्धा आपण पाहिलेला आहे. दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय एक अष्टपैलू खेळाडू राहुल गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होत आहेत. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. नेरे क्रिकेट क्लब नेरे संघाचा सुपरस्टार निखिल
माफ करा तेजस मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आपण पाहतोय ओ हो काय घडतंय या ठिकाणी. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला अर्थात मला वाटतं लेग कटर बॉल लीडिंग एज विकेट किपरने इथे पकडलाय सुंदर झेल आणि धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये. डीजे दख्खनचा राजा ज्योतिबा माझा थँक्यू डीजे. आपण पाहतोय बॅक टू बॅक विकेट्स. या आधीच्या षटकातील शेवट या चेंडूवरती आलेला एक विकेट आणि निश्चित आपण पाहतोय मला वाटतं सलामवीर दोन्ही फलंदाज बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अनुभवी खेळाडू राजू सर. ज्या खेळाडूने या मॅच मध्ये पहिल्या इनिंगमध्ये तब्बल 3 विकेट्स मिळवल्या तो एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सामन्याचं समीकरण असेल 23 चेंडू आणि बनवायच्या त्या 24 धावा. 23 चेंडू आणि 24 साधं सोपं समीकरण वाटतंय पण तितकं साधं सोपं असणार नाहीये मित्रांनो. पहा क्रिकेटच्या मैदानावरती अशी कुठलीच धावसंख्या नाही जी तुम्हाला विजयाची खात्री देऊ शकते. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी काय होईल काही सांगता येत नाहीये. सुरेख लाजवाब गोलंदाजी आहे. एक आपण पाहतोय जकडून ठेवलेला आहे. तिकट प्रश्नांचा मारा मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर पुढच्या चेंडूवरती फलंदाज राजू देताना पाहायला मिळतील का. 22 चेंडू 24. हळूहळू आपण पाहतोय सामना पुढच्या दिशेने सरसावतोय. ओ हो यावेळेस आपण पाहतोय स्विच हिट रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. मला वाटतंय शरीराचा मार इथे वेध घेतोय आणि पंच इथे सुद्धा घोषित करतायत की लेग बाईज. धावा कशा येऊ द्या नेरे क्रिकेट क्लब संघाला याचं स्वागत असेल त्याचं वेलकम असेल. 21 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. अतिशय साधं सोपं वाटणारं समीकरण कधी अवघड होईल काही सांगता येणार नाहीये. लागलीच आपण पाहतोय डावखुऱ्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तेजस यावेळेस स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा बदल केला जातोय. ओ हो खोलतून काढलाय. आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर्सला अगदी वाईडिश लॉंग ऑफला जबरदस्त तडाखा. चेंडू सरळ सीमा रेषा पार. तेजस सवार चेंडू फरार चौकार. वीस चेंडू आणि 19 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगतंय. पॉवर प्लेला इथे आपण पाहतोय मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न आहे आणि तेजस आक्रमक फलंदाजी करत असताना ओ हो यावेळेस मिस टाइम फटका. शॉर्ट कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल टेकन व्हेरी गुड कॅच आणि ते मात्र तेजसला परतावा लागेल. धक्का क्रमांक 3. टीजे एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता बीच में जगत के पालनहारी. हम दास इनके ये सब के स्वामी अनजान हम ये अंतर्यामी. शीश झुकाओ राम गुण गाओ बोलो जय विष्णु के अवतारी. कुठलाही खरं तर संघ इथे हार मानण्यास तयार नाहीये. बरोबरीचा खेळ खरं तर आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. 19 धावा 3 विकेट. सामन्याचं समीकरण आपण पाहिलं तर 19 आहे. 19 बनवल्यात. अजून 19 चेंडू शिल्लक आहेत. 19 धावा अजून बनवायच्यात. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन आपण पाहतोय. फटका सुरेख आहे. ऑफसाईड दिशेला आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. एका धावेने इथे आपण पाहतोय दुसऱ्या षटकाचा खेळ संपन्न होईल. धावफलकावरती पाहायला मिळतील त्या 3 बाद 20 धावा.
पॉवर प्लेचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. उर्वरित आपण पाहतोय 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. थोडंसं घाई करा विनंती आहे. 18 चेंडू 18 धावा बॉल टू रन्स असं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये रंगलेलं आहे. इथे एक फायदा आहे, लीग पत्तीचे सामने जितका सामना तुम्ही लवकर संपवाल तितका तुम्हाला फायदा होणार आहे. नेट रन रेट सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, कारण शेवटच्या आजच्या दिवसाला अर्थातच क्वार्टर फायनलच्या सामन्यासाठी जर तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल तर चांगल्या फरकाने मॅचेस जिंकणं गरजेचं आहे. 18 चेंडू 18 तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय स्ट्रायकर गोलंदाज आकाश साठे परत एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होतोय. फील्ड रिस्ट्रिक्शन खुललेले आहेत. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सजवलं जातंय. चार क्षेत्ररक्षक आपण पाहतोय 38 सर्कलच्या बाहेर आहेत. यावेळेस आपण पाहतोय आडव्या बॅटने फटका सजवलाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे, चांगल्या पत्तीने चेंडूला गॅदर केलंय. फिडकी सुद्धा सुरेख आहे आणि त्यानंतर विकेट किपरचं कलेक्शन सुद्धा लाजवाब आहे. एका धावेने धावफलकावरती होणारी वाढ 21 धावा. 17 चेंडू 17. यानंतर पाहायचं कशा प्रकारची रणनीती दोन्ही संघाकडून इथे आखली जाईल. अकूट टप्प्याचा रनअप. डावखुरी हाताचा गोलंदाज फुल टॉस आणि यावेळेस समोरच्या दिशेला डायरेक्ट आपण पाहतोय कॅचिंग प्रॅक्टिस म्हणायला हरकत नाही. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक टिपतोय सुंदर झेल आणि धक्का क्रमांक 4 नेरे क्रिकेट क्लब नेरे संघाला. डीजे न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अवबी जाधव. सामना जर आपण पाहिलं तर 16 चेंडू आणि अजूनही 17 धावांची आवश्यकता नेरे क्रिकेट क्लब नेरे संघाला. पण दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर मायरा क्रिकेट क्लब बालगुडी संघ सुद्धा हार मानण्यास तयार नाहीये. ओहो, यावेळेस आपण पाहतोय लोअर फुल टॉस चेंडू दिशा दाखवली आहे. डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय आणि इथे काय तरी इथे घरट सोडलंय आणि 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 इथे आपण पाहतोय कलेक्शन मध्ये गडबड आहे. अन्यथा इथे एक फलंदाज बाद होऊन पवेलियनच्या दिशेने परतताना पाहायला मिळाला असता. पण नशिबाची साथ नेरे क्रिकेट क्लब नेरे संघाला आहे. इथे एक चूक तुम्हाला किती महागडी ठरू शकते हे तुम्हाला मला माहिती आहे. 15 चेंडू आणि 15 सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगलेलं आहे. जितक्या चुका तुम्ही कराल तितका तुम्हाला यश मिळेल. जितक्या तुम्ही जास्ती चुका कराल तितकं तुम्हाला खरं तर अपयश मिळेल. यावेळेस आपण पाहतोय उंच आकाशात मारलेला बॉल डीप फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय. 2 धावा परत एकदा इथे पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज राजू सर बाद झाले. त्यानंतर आपण पाहतोय दोनही चेंडूवरती डबल झालेले आहेत. 14 चेंडू आणि 13 धावा सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगतंय. ओहो हो, भन्नाट वेग. परत एकदा आपण पाहतोय आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाही. सरळ जातो विकेट किपर. मला वाटतं प्रशासनाच्या हातामध्ये. 13 चेंडू 13 धावा. मला वाटतं हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाणार आहे. 13 चेंडू 13. परत एकदा खोलो टप्प्याचा बॉल शॉर्ट कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहे. परत एकदा इथे मिसअंडरस्टँडिंग ताळमेळ मध्ये इथे हे गडबड पाहायला मिळते. पण अखेरच्या क्षणी इथे मात्र नकार दिलाय. निर्धाव चेंडूने षटकाची होईल सांगता नेरे क्रिकेट क्लब नेरे 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4 बाद 25 धावा. डीजे घेऊन म्हाताऱ्याचं राखी बानूच्या मेंढराला असून जेजुरीचा राजा गेला बानूच्या वाड्याला. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या विनंती आहे. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. अखेरचे 12 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. तुम्ही आम्ही ऐकलेलं आहे की कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, लहरों से डर कर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.
प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये ते होताना पाहायला मिळेल. शेवटचे 12 बॉल आणि बनवायच्या त्या 13 धावा. चला घाई करा विनंती आहे. परत एकदा आपण पाहतोय अनिकेत साठे गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होत आहेत. अखेरचे 12 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. ओ हो यावेळेस काय इथे आपण पाहतोय पंचांनी दंडित केले. दोन्ही हात समांतर करत अवांतर धावेचा इशारा आमच्यापर्यंत कळलेला आहे. अशा धावा इथे खर्च करणं संघाला इथे परवडणार नाहीये. तर दुसऱ्या बाजूला नेरे संघ इथे मात्र खुश असतील. त्यांच्यासाठी युजफुल रन्स आहेत. 12 चेंडू आणि 12 धावा. यावेळेस परत एकदा कट कॉपी पेस्ट तीच लाईन तीच लेंथ आणि परत एकदा पंचांनी दंडित केलंय. वाईट बॉल. 12 चेंडू 11. या आधीचे 2-3 षटक आपण पाहिलं. अतिशय खरतर टिचून मारा तिकड प्रश्नांचा मारा आणि चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी झाली. पण या षटकामध्ये इथे आपण पाहतोय दिवाळी संपलेली आहे पण त्याचा बोनस वाटण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लागोपाठचे 2ही चेंडू इथे मात्र वाईट स्वरूपाचे आहेत. ओहो यावेळेस आपण पाहतोय चांगला कमबॅक. इथे डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक. अखेरच्या क्षणी नजर हटी और दुर्घटना घटी. जिथे झेलबाद होण्याची संधी होती, जिथे फलंदाज बाद होऊन पवेलियनच्या दिशेने परतला असता तिथे मात्र संघासाठी 2 धावांचं नुकसान इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून झालेलं आहे. 11 चेंडू 9. खोलवर टप्प्याचा बॉल आणि यष्ट्यांचा वेग. मी आधीच सांगितलं की कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथे हार मानण्यास कुठलाही संघ तयार नाहीये. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 5. सामन्याचं समीकरण शेवटचे 10 बॉल आणि बनवायच्या त्या 9 धावा. डीजे थँक्यू डीजे. पहिले 2 चेंडू जरूर खरतर विस्कटलेले होते. दिशा भरकटलेली होती पण त्यानंतर इथे आपण पाहतोय सूर गवसलेला आहे. यस आपण जर पाहिलं तर मित्रांनो अजून 4 मिनिटांचा वेळ या षटकासाठी अजून आहे. ओहो यावेळेस फुल टॉस आपण पाहतोय. काऊ कॉर्नरला नो चान्स. चेंडू 1 बाउन्स. सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. कानित जाधव मित्रांनो या मॅच मध्ये एक सुरेख झेल त्याने टिपला होता आणि ते आपण पाहतो आल्यानंतर इंटेंट मैदानाच्या आतमध्ये स्पष्ट दाखवून दिलेला आहे. पहिल्या चेंडूवरती एक जबरदस्त तडाखा. चेंडू काऊ कॉर्नरला. तिकडे अगदी आमच्या ग्रामस्थांना सलामी देणारा खणखणी दणदणीत चौकार. यावेळेस परत एकदा आखूट टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका जरूर आहे. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. चांगला कॉल. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि यशस्वीरित्या 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. आपण पाहतोय खरतर 2 धावा सुद्धा इथे संघासाठी किती महत्वपूर्ण होत्या. टाळ्यांचा गजर कौतुकाची थाप कानित जाधव या खेळाडूच्या पाठीवरती पाहायला मिळत आहेत. शेवटचे 8 बॉल आणि बनवायच्या त्या 3 धावा. एक मोठा फटका. सामना नेरे संघ इथे विजयी होताना पाहायला मिळतील. आणि परत एकदा फटका सुरेख. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय. फेकी सुरेख. एका धावेवरती इथे मात्र फलंदाजाला समाधान मानावं लागेल. शेवटचे 7 बॉल आणि बनवायच्या त्या 2 धावा. अभि जाधव ज्यांनी 4 चेंडू खेळले 4 धावा बनवल्यात. इथे पाहायचं या चेंडूवरती कशा प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळेल. आणि फटका सुरेख. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि या चौकाराने तब्बल 5 विकेट्सने इथे आपला पहिला विजय नोंदवलेला आहे नेरे क्रिकेट क्लब नेरे संघाने. आणि या मॅचचा हिरो प्लेयर ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. 2 षटकामध्ये 10 धावा देणारा आणि तब्बल 3 विकेट्स मिळवणारा राजू सक्करगी. या राजू सर विनंती असेल लागलीच प्लेयर ऑफ द मॅचचा किताब तुमचा या ठिकाणी देऊन सन्मान केला जाईल. पुढची मॅच सुद्धा लागलीच मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना पाहायला मिळेल.
एका बाजूला जर आपण पाहिलं तर सन्माननीय श्री सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट्स फाउंडेशन हडसी आणि त्यांच्या विरोधात असतील अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा. टॉस सुद्धा संपन्न झालेला आहे. दोन्ही संघ लागलीच मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. आपण पाहतोय सन्माननीय सुभाष भाऊ जाधव आणि सन्माननीय प्रकाशजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते